मला असं वाटतं का की मूल शाळेत जायला लागलं की शिकायला खरं तर मूल जन्माला आल्यापासून शिकत असतो. ते आवाज ऐकत असतो, आवाज ओळखायला लागतं, चेहरे ओळखायला लागतं, रिस्पॉन्स द्यायला लागतं, त्याला भावना कळायला लागतात. हळूहळू ते रिॲक्ट व्हायला लागतं. वस्तूंमधनं ब्लॉक्समधनं खेळायला शिकतं, म्हणजे विविध खेळणी ते हाताळतं आणि त्याची लर्निंग प्रोसेस ही अशी सुरू झालेली असते. आणि त्या काळात मुलाला अनेक आपण गोष्टी शिकवणं आवश्यक असतं. फॉर एक्झाम्पल विविध खेळणी देणं, घरातल्या वस्तू च्या जागा दाखवणं, होम टूर करणं मुलाबरोबर आणि प्रत्येक ठिकाणी त्याला बोलणं. जितकं तुम्ही बोलाल तेवढं त्याच्या भाषा विकास होतो. भाषा विकास हा घरातनं सुरू होतो, मातृभाषेतून सुरू होतो आणि मूल तिथेच शब्द उचलून बोलायला शिकतं, भावना व्यक्त करायला शिकतो. मुलाबरोबर अवश्य होम टूर करा, त्याला अनेक गोष्टी दाखवा आणि या निरीक्षणातनं मूल खूप गोष्टी शिकतं. म्हणजे पुस्तक हाताळायला देणं, एखादं ठराविक वस्तू हाताळायला देणं घरातल्या, किंवा विविध विविध प्रकारची खेळणीचे स्पर्श, आवाज किंवा अनेक गोष्टी बघणं, विविध रंग बघणं, पुष्कळ गोष्टी त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असतात आणि नकळतपणे मूल ते हळूहळू शिकत असतो. तर हे सगळं इन्फॉर्मल लर्निंग असतं. शाळेत जे लर्निंग होतं ते फॉर्मल होतं, त्याला एक विशिष्ट प्रक्रिया असते, विशिष्ट बेस असतो, एक चॅनलाइज लर्निंग असतं. पण मूल शिकायची प्रक्रिया ही तुमच्या घरातून, तुमच्यापासून सुरू झालेली असते. त्यामुळे मूल कसं घडवायचं हे बरंचसं तुमच्या हातात असतं.